नमस्कार. नमस्ते. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो कवठेमहांकाळ सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर महेश भजबळेजी, ज्यांनी या क्षेत्रात नुकतीच काम करायला सुरुवात केलेली आहे. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर ते मेजरली काम करतात. त्यामुळे त्यांचा आजवरचा हा शिक्षणाचा प्रवास कसा होता, अनुभवाचा प्रवास कसा होता, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायचं ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता. लहानपणी शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा किंवा प्रेरणास्थान कोण होतं? नमस्ते. शालेय शिक्षण माझं गाव थबडेवाडी गावामध्ये पहिलीच शिक्षण झालेलं. 5वी पासून 10वी पर्यंत कवठेमहांकाळलाच. त्याच्यामध्ये 2 स्कूल होते, एक विद्या मंदिर आणि एक SMI स्कूल, श्री महांकाली हायस्कूल. तिथून शिक्षण झाल्यानंतर मी 11वी 12वी करायचं ठरवलं. त्यासाठी मी सांगलीला गेलो. सांगलीमध्ये 11वी 12वी केलं. 10वी पर्यंत पर्सेंटेज वगैरे सगळं चांगलं होतं. 11वी 12वीला एकदमच बाहेर गेल्यामुळे थोडा ट्रॅक चेंज झाल्यामुळे थोडं पर्सेंटेज कमी आलं. त्याच्यानंतर परत इंजिनिअरिंग करायचं ठरवलं. स्पेसिफिक काही सिव्हिल इंजिनिअरिंगच करायचं असं काही उद्देश नव्हता. आणि त्याच्यामध्ये मग डायरेक्ट सेकंड इयर हे 12वी नंतर डिप्लोमाला घेता येते. हे माहीत झाल्यानंतर मी ट्राय केलं. मला वालचंद कॉलेजमध्ये मिळालं. वालचंदला मिळाल्यामुळे तिथून माझं करिअरची सुरुवात झाली. वालचंद कॉलेज टॉपमोस्ट कॉलेज आहे. तसं ते कॉलेज असं आहे की ज्याला काही येणार नाही तो सुद्धा तिथे गेल्यानंतर ऑटोमॅटिक गोडी लागते. त्यामुळे तिथे करिअरची सुरुवात चांगली झाली. तिथून मग डिप्लोमा पासआउट झालो 15ला. त्यानंतर डिग्री DY पाटील कोल्हापूर इथे पूर्ण केली. 18ला पासआउट झाल्यानंतर डोक्यात होतं की नोकरी करायची. त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता की सॉफ्टवेअर आणि स्टील डिझाईन मध्ये. मग त्यासाठी थोडं पुण्याला गेलो. पुण्यामध्ये जॉब सर्च केले, पण जॉबची कंडिशन फार खराब आहे आणि पेमेंटच्या बाबतीत वगैरे सगळं. मग मी थोडं तिथे एक सॉफ्टवेअर टीचिंगचं काम केलं. सॉफ्टवेअर शिकलो त्या ठिकाणी. त्यानंतर सांगलीला आलो. परत सिव्हिलमध्ये गव्हर्नमेंट एक्झाम असतात. गव्हर्नमेंट ते जॉबचं बघितली परिस्थिती. त्यानंतर गव्हर्नमेंट एक्झामच्या स्टडी करायची, नोकरी करायचं असं डोक्यात आलं. ते थोडं 1 वर्षभर केलं. ते करता करताच 1-2 मित्र कन्स्ट्रक्शन लाईन मधले होते. त्यांच्यासोबत कन्स्ट्रक्शनचं थोडं पाहिलं. त्यामुळे तिथल्या तो थोडा इंटरेस्ट आला. आणि एक्झॅक्ट ते 19 पासून कोरोना चालू झाला. कोरोनामध्ये मग स्टडी पूर्ण बंदच केली. तिथून 1-2 वर्ष मी त्याच्यामध्ये थोडीफार स्टडी केली, काय पुढे लवकर कमी होईल वगैरे म्हणून, पण ते कोरोना कमी झालं नाही. त्यानंतर कोरोना त्याच्यासोबतच म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये जे आलो ते परत स्टडी बंद झाला. हे फील्ड मध्ये उतरलो सिव्हिलमध्ये. असं काय फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे कन्स्ट्रक्शन मधलं काही नाही, स्वतःच केलेलं आहे, स्वतः सुरू केलं. तुम्हीच पाया रचलाय असं कन्स्ट्रक्शन मध्ये रचलाय तसं. आणि सगळ्यात महत्वाचं, पण आता तुम्ही सॅटिस्फाईड आहात का की आपण बरं झालं या क्षेत्रात आलो असं? 100% MPSC दुसरं काही केलं असतं तर चांगलं झालं असतं? नाही, आता जॉब गव्हर्नमेंट सर्वंट मित्र आहेत, ज्युनियर इंजिनियर वगैरे झालेले, त्यांच्यासोबत पाहतो त्यावेळी हे बेस्ट वाटतं मला कधी. पण मी 100% सॅटिस्फाईड आणि स्वतःच्या गावात राहून हे सगळं त्यामुळे हा एक वेगळा आनंद आहे. बरोबर. आता येऊया त्यातल्या पहिल्या एका अनुभवाकडे, ते म्हणजे जी स्वतः तुम्ही वैयक्तिकरित्या पहिला प्रोजेक्ट जो कम्प्लीट केला, तर त्याचं एक वेगळं समाधान असतं, आनंद असतो आणि भीती पण असते. तर तो अनुभव कसा होता पहिल्या प्रोजेक्टचा? सुरुवातीला कन्स्ट्रक्शन मधलं जे लाईन आउट करणं, प्लॅन बनवणं, काहीच कल्पना नव्हती. म्हणजे 2 फ्रेंड जे होते, जे त्या लाईन मध्ये अगोदरच होते, त्यांच्यापासून थोडं थोडं शिकत अक्षरशः सुरुवातीला साईटवर घेतल्यानंतर म्हणजे त्यांना पण काही 100% नॉलेज होतं अशातला भाग नाही, पण त्यांना थोडंफार माहित होतं. अक्षरशः पहिली साईड ही पाणी मारणे साईडवरती तिथून चालू केली होती. त्या साईडवरती सुरुवातीला मला जास्त काय म्हटलं, मी पाणी मारण्याचं काम केलं आणि ते करत करत मी तिथे शिकलो. ते शिकून परत कवठेमहांकाळला पहिली साईट मला मिळाली, रिलेटिव्हचीच होती जवळच्या, आणि तिथे मग त्यांनी थोडं थोडं सपोर्ट केला. ते सांगलीला राहायला, साईट कवठेमहांकाळला, त्यामुळे तिथे मला थोडं जे नॉलेज आलं होतं आणि थोडंफार त्यांचा सपोर्ट घेऊन मग मी कवठेमहांकाळमध्ये पूर्ण केलं. हा जसा पहिला एक अनुभव. आता या काही क्षेत्रातल्या काही आणखी प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे, आणि अशा लोकांबरोबर काम करताना बऱ्याचदा काही धोके सुद्धा संभवू शकतात. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता जेव्हा साईटवर अकुशल कामगार असतात तेव्हा? प्रॉब्लेम म्हणजे नेमका लेबरचा असं काय, जे आता आपल्याकडे हाय राईज बिल्डिंग अशा काही भरपूर नाही तिथं. एक रेसिडेन्शियल 1 फ्लोअर 2 फ्लोअरची ह्या लेवलच्या बिल्डिंग आहेत. ज्यादा काय रिस्कचा वगैरे असं काही प्रॉब्लेम नाही. तरी पण रिस्की काम करण्यासाठी आपल्याकडे बाहेरचे लेबर आहेत, म्हणजे पश्चिम बंगालचे, बिहारचे, UP, झारखंड इकडले आहेत. आणि सेफ्टी बेल्ट वगैरे, कॅप असतात, शूज असतात, सेफ्टी थोडं हे करून काम करून घेतो. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये आता तुम्ही काम करताना कदाचित तुम्हाला अनुभव आला असेल किंवा येईल,
ते म्हणजे बऱ्याचशा कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट एवढंच आहे, आता एवढ्याच बजेटमध्ये आम्हाला थोडक्यात बसवून द्या. बरोबर. तर अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुमची जबाबदारी अशी असते की त्यांना दर्जेदार पण बांधकाम द्यायचंय, त्यांचं बजेट पण सांभाळायचंय. तर मग ही दोन्ही कसरत कशी काय करता तुम्ही? क्लायंटची आपलं कामच आहे की क्लायंटच्या गरजेनुसार त्यांना घर बनवून देणं. बरोबर. त्याच्यामुळे आणि रेट म्हणजे मटेरियल, आता टाईलचं साधं उदाहरण घेतलं तर टाईलमध्ये भरपूर व्हरायटी आहेत, कमी लो रेंज पासून हाय रेंज पण. त्या क्लायंटला कोणती गोष्ट गरजेची, तर ज्याला बजेटचाच प्रॉब्लेम आहे आणि त्याला घर जर पाहिजे, मग ह्या गोष्टी टाईल आहे, प्लंबिंग मधले मटेरियल आहेत, लाईट फिटिंगचं आहे, त्याच्यामध्ये थोडंफार तफावत करायची, त्या हिशोबाने त्यांना क्वालिटीज करून द्यायचं. पण बरोबर, त्यामुळे असं ते ऍडजस्ट होऊ शकतं बजेट. बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे तो एकदम वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून तुम्हाला जर विचारलं तर तुम्हाला काय वाटतं, सांगली जिल्ह्याचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर पुढच्या 10 ते 15 वर्षात कुठल्या प्रकल्पांवर, कुठल्या क्षेत्रावर आता जास्त काम करावं लागेल? कोणत्या बाबतीतला विकास तरी सांगली नाही, म्हणजे पुण्या मुंबई सारखा एक सर्वांगीण विकास सांगलीचा, सांगली जिल्ह्याचा जर ओव्हरऑल एक डेव्हलपमेंट आपल्याला करायची असेल तर? ओव्हरऑल डेव्हलपमेंटचा विषय आला तर पहिला विषय येतोय रोडचाच. बरोबर. रोडचाच प्रॉब्लेम जास्त आहे. गाव लेवल पर्यंत जरी गेलो, आता माझी वैयक्तिक कंडिशन पाहिली तर माझ्या घरी जाण्यासाठी जे मी गावापासून अर्धा किलोमीटर जाऊ शकतो ते मला 4.5 किलोमीटर जावं लागते. 4.5 किलोमीटर पण असं जावं लागतंय डोंगरातून, तो पण गायरांमधून रस्ता आहे. कार गाडी जायला वगैरे अडचण. साधं दवाखान्याला जर घेऊन जायचं म्हटलं कोणाला तरी सुद्धा तो मोठा प्रॉब्लेम आहे. मग अशा ठिकाणी गाव लेवलला भरपूर अजून प्रॉब्लेम आहेत. पण स्टार्टिंग प्रॉब्लेम हा रोडचाच आहे. रोड डेव्हलप झाले तर ऑटोमॅटिक पुढचं ॲग्रीचं इन्कम म्हणजे ॲग्रीमध्ये प्रगती होईल. त्यासोबत कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये पण ऑटोमॅटिक काही साईट आता एवढ्या प्रॉब्लेमॅटिक असते, तिथं जाणं हे पावसाळ्यात काम पूर्ण साईट बंद ठेवावी लागते, अशा पण कंडिशन आहेत. तर हे रस्ता हा सगळ्यात महत्वाचा इश्यू. बरोबर. तर पण मग सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, जर हा रस्त्याची समस्या अजून थोडी लवकर सोडवायची असेल, किंवा काय पावलं उचलायला पाहिजे? सरकारने पावले काय उचलायचे आता हे सरकार ठरवतं बऱ्यापैकी. नाही, एक तरुण म्हणून करायचे तुम्हाला असं विजन, असं तुमचं विचारायचं म्हणजे की भूसंपादन केलं पाहिजे, कुठला तरी या मार्गासाठी पर्यायी मार्ग हा शोधला पाहिजे, असं कुठलं तुमच्या डोळ्यासमोर काही आहे का? नाही, आता पर्यायी मार्ग शासन रोडसाठी बनवतच, पण त्याच्यामध्ये आता आपला भागच हा शेतीप्रधान आहे. बऱ्यापैकी शेत जमिनी भरपूर आहेत, त्यामुळे लोक रोडचं गरज आहे, पण रोड करायचं झालं तर शेतीला विरोध होतोय, शेतीसाठी रोडला विरोध होतोय. त्यामुळे हे सगळं आता बॅलन्स साधत हे शासनानं सर्वे करून वगैरे, पण सुरुवातीला रोडचेच काम महत्वाचं आहे. दुसरं आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्टमध्ये असा एखादा प्रोजेक्ट आठवतोय का की जो करताना काहीतरी अडचणी आल्या, समस्या आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? असे शक्यतो साईटवरती काही मोठी अडचण आलेली नाही. मग कदाचित लेबरची असेल, कधी मटेरियलची असेल, कधी टेक्नॉलॉजीची असेल, कधी ब्लॅक कॉटन सॉइलची असेल. नाही, मटेरियलची सहसा अडचण काही नाहीच, कधी मटेरियलची नाही, लेबरची पण शक्यतो आलेली नाही अडचण कधी. बरोबर, त्यामुळे असं काही अडचण नाही. हा, लेबर सध्या तरी आपल्याकडे आहेत भरपूर, स्किल्ड आहेत, अनस्किल्ड आहेत. पण लेबरचा प्रॉब्लेम हा व्हायला लागलाय की इंजिनियर पेक्षा लेबरला जास्त डिमांड आलेला आहे आता. इंजिनियर भरपूर झालेत तसे लेबरच्या तुलनेने. बरोबर, त्यामुळे लेबर आता डिमांडिंग मध्ये 100%. इथून पुढचा काळ हा लेबरचाच असणार आहे. वा वा वा, बरं ठीक आहे. आणि आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे, घटक आहे. तर स्टील निवडताना तुम्ही इंजिनियर म्हणून काय काळजी घेता, किंवा काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील आपण वापरलं पाहिजे? स्टीलसाठी एखादा स्टँडर्ड साईज आणि त्याचं वेट दिलेलं आहे सुरुवातीला ते. त्याच्यानंतर आता बऱ्यापैकी गव्हर्नमेंट प्रोजेक्टमध्येच त्याच्या टेस्ट, डक्टिलिटी टेस्ट, त्याचे टेन्साईल स्ट्रेंथ, कॉम्प्रेसिव्ह, ह्या सगळ्या टेस्ट मध्ये त्याच्यात चेक केल्या जातात. पण ह्या प्रायव्हेट कामामध्ये आणि छोट्या प्रोजेक्टमध्ये हे कोण करत नाही अजून. पण या टेस्ट करून देणाऱ्या एजन्सी पण पाहिजेत आपल्याकडे. मी आता जरा आयकॉन स्टील उपलब्ध केलं तर त्यांनी त्यांच्याकडून ह्या टेस्ट जरी इंजिनियरने सांगितलं नाही टेस्ट करायचे, तरी ह्या कंपन्यांनी काहीतरी असं सिस्टम राबवायला पाहिजे की ते दिल्यानंतर त्यांना ऑटोमॅटिक ज्या काही टेस्ट असतील त्या प्रूव्ह करून दाखवणं हे द्यायला पाहिजे. तुमच्या माझ्या ते कॉलेजमध्ये तशी फॅसिलिटी होती? हो, ते चेकिंगची. त्यामुळे तसे फार त्याला टेक्नॉलॉजी मोठी नाहीये ती चेक करण्याची. बरोबर, अगदी बेसिक याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ते करू शकता. हो, कॉन्क्रीटची टेस्ट करणे, स्टीलची टेस्ट करणे, ह्या गोष्टी पुरवायला पाहिजेत, महत्वाच्या आहेत. बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे तुमच्यासारखी पुढची बॅच येते, ज्युनियर्स येतात, फ्रेशर्स येतात या क्षेत्रामध्ये, तर त्यांना या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकण्यापूर्वी तुम्ही त्यांना काय मित्र म्हणून सल्ला द्याल? सिव्हिल हे फील्ड भरपूर मोठा आहे इथे, म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईन असू दे किंवा नोकरी असू दे, गव्हर्नमेंट नोकरी, हे दोन्हीसाठी फील्ड चांगला आहे. त्यामुळे 100% विचार काही करायची गरज नाही या फील्डमध्ये येताना. वा,
एवढा आहे. चांगलं आहे. चांगला आहे 100%. So, हे होते इंजिनियर महेश भजबळेजी. त्यांनी फार महत्वाचं सांगितलं, ते सिव्हिल इंजिनियर इतकं वास्ट फील्ड आहे, यामध्ये इतक्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत की समुद्र आहे, समुद्रातला तुमच्या हाताला फक्त थोडंसं पाणी लागणार आहे तुमच्या पूर्ण ह्याच्यामध्ये, त्यामुळे यामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत. बिंदास तुम्ही या क्षेत्रात या. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.